नमस्कार, मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. अजित पवार, उपमुख्यमंत्री, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं 28 जानेवारी रोजी विमान दुर्घटनेत निधन झालं. या विमान अपघाताबाबत रोहित पवार पत्रपरिषदा घेऊन अनेक सवाल उपस्थित करतायत. मुंबई आणि बारामतीमध्ये पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचा सुद्धा त्यांचा प्रयत्न त्यांनी केला आहे. पण पोलिसांनी गुन्हा दाखल करायला असमर्थता दाखवली आहे. रोहित पवार म्हणतात FIR दाखल कराय या प्रकरणात, पोलीस म्हणतात नाही. या पार्श्वभूमीवर रोहित पवारांनी आज मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली आणि त्यांना सारी माहिती सांगितली. त्यानंतर रोहित पवारांच्या भेटीनंतर राज ठाकरे यांनी पत्रपरिषद घेतली आणि पत्रपरिषदेत बोलताना अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. आता पाळी राज ठाकरेंची आहे. म्हणजे आता पण रोहित पवार प्रश्न उपस्थित करत होते, आता राज ठाकरेंनी प्रश्न उपस्थित केले आहेत. राज ठाकरे म्हणतात या विमान अपघातात काही काळबेरं आहे का, काही काळबेरं आहे का असा संशय निर्माण होतोय. असा संशय निर्माण होतोय कारण सरकार FIR का दाखल करून घेत नाही, FIRला सरकार का घाबरत आहे, असे प्रश्न राज ठाकरेंनी विचारले आहेत. राज ठाकरे म्हणाले की रोहित पवारांनी मला भेटून सर्व टेक्निकल गोष्टी सांगितल्या. त्यांच्या बोलण्यातून मला एक गोष्ट जाणवली, ती त्यांनी 3 ठिकाणी FIR दाखल करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्या 3 ठिकाणी FIR दाखल करून घेतला गेला नाही. त्यामुळे मला इथे जास्त संशयाची सुई वाटते. राज्य सरकार FIR दाखल करून का घेत नाही, का घेऊ देत नाही, हा प्रश्न आहे. जेव्हा रोहित पवार मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गेले तेव्हा तेथील अधिकारी त्यांचा FIR लिहून घेत होता. नंतर तेवढ्यात DCP आला, त्यांनी सांगितलं की FIR दाखल करून घ्यायचा नाही. हे काय आहे असा प्रश्न राज ठाकरे करतायत. राज ठाकरे म्हणतात की बा हा निव्वळ अपघात असेल, पण समजा त्यांच्या घरच्यांना जर काही संशय असेल आणि या प्रकरणाची चौकशी व्यवस्थित व्हावी असं त्यांना वाटत असेल, तर मग FIR दाखल करून घेण्यास सरकार अडथळे का आणत आहे. सुनित्रा पवार तिकडे उपमुख्यमंत्री म्हणून बसल्या आहेत, त्यांनी देखील या गोष्टीचा विचार केला पाहिजे. मात्र सरकारकडून FIR दाखल करून न घेण्यासाठी का दबाव येतोय, मला याचं राजकारण माहीत नाही. राज्यात सांगितलं गेलं की कोणीही FIR दाखल करू शकतो, पण FIR नोंदवायला गेलेल्या व्यक्तीला तुम्ही अडथळे आणत असाल तर यामध्ये काही काळबेरा आहे का असा संशय निर्माण होतोय. म्हणजे राज ठाकरे तेच म्हणतायत जे रोहित पवार म्हणतोय की FIR नोंदवून घ्या. राज ठाकरे म्हणतात की अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत सरकार संशय निर्माण करत आहे. जर FIR नोंदवायचा असेल आणि योग्य चौकशी व्हावी असं वाटत असेल तर त्या गैर काय. त्यामुळे सरकारने या गोष्टीची उत्तरं दिली पाहिजेत. तसंच त्या ब्लॅक बॉक्सचं देखील अद्याप काही कळालेलं नाही. सरकार अशा प्रकारे संशयाची भूतं नाचवत आहे. यामागे काय राजकारण आहे माहीत नाही, पण माझा एकच प्रश्न आहे, FIR नोंदवून का घेतला जात नाही आणि तो FIR नोंदवला जाऊ नये यासाठी सरकार का प्रयत्न करत आहे, याची उत्तरं सरकारने दिली पाहिजे असं राज ठाकरे म्हणतात. आता राज ठाकरेंनी या निमित्ताने उपस्थित केलेले प्रश्न सामान्य माणसाच्या मनातही आहेत.
पण मग सरकारची काय अगतिकता आहे? म्हणजे अपघात झाला त्यावेळी पोलिसांनी हा अपघात ॲक्सिडेंटल डेथ म्हणून नोंदवला आहे अशी माहिती आहे. तसं असेल तर मग आता FIR नोंदवून घेऊन त्याच्यावर संशय निर्माण करणं कितपत योग्य आहे, हाही एक प्रश्न आहे. परंतु सुरुवातीला झालेल्या चुकीशी बांधून राहणं, ती न सुधारणं हे कितपत अयोग्य आहे. काय गडबड झाली असेल तर सरकारने दुरुस्त केली पाहिजे आणि दूध का दूध पाणी का पाणी म्हणून समोर आलं पाहिजे. तुम्हाला काय वाटते? कॉमेंट करा. नमस्कार.